महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो थेट आपल्या घराशी आणि मातीशी जोडलेला आहे. तो म्हणजे कौटुंबिक मालमत्तेचं वाटणीपत्र. आपण पाहणार आहोत की तोंडी वाटणी का धोकादायक असते. होय, आणि कायद्यानुसार योग्य वाटणीपत्र कसं करावं हेही आपण पाहणार आहोत. अगदी बरोबर. तसेच मुलींचे हक्क काय आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपला 7/12 स्वतंत्र कसा करावा यावर आपण सविस्तर बोलणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे जी आपल्याला भविष्यातही कामी येईल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. नक्कीच. सुरुवातीला मला एका गोष्टीची आठवण येते. कल्पना करा, एकाच ताटात जेवणारे 2 सख्खे भाऊ आहेत, राम आणि श्याम. एका सकाळी शेताच्या बांधावर उभे राहून एकमेकांच्या जीवावर उठतात. हातात काठ्या असतात आणि कालपर्यंतचा जिव्हाळा रागाच्या धुराड्यात हरून गेलेला असतो. बापरे, हे खूपच विदारक चित्र आहे. हो ना. आणि याचं कारण काय असतं तर पीक विम्याचे आलेले पैसे आणि जमिनीचा एक तुकडा. पिढ्यानपिढ्या जमिनीची फक्त तोंडी वाटणी झालेली असते, पण 7/12 उतार्यावर सगळ्यांची नावं एकत्र असल्यामुळे पीक विमा काढताना किंवा बँकेचं कर्ज घेताना भावाभावांमध्ये असे भयंकर वाद होतात. अगदी खरे. राम आणि श्यामची ही गोष्ट फक्त एका कुटुंबाची नाहीये. ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या अनेक गावांची आणि घरांची रोजची कहाणी बनली आहे. म्हणजे नात्यांपेक्षा कागद का महत्वाचा ठरतो हे इथं दिसून येतं. होय, कारण जेव्हा मालमत्तेचा विषय येतो तेव्हा कायद्याचा आधार घेणं गरजेचं असतं. लोक विचार करतात की वाटणीपत्र करायला गेलो तर नात्यात दुरावा येईल. पण तसं होत नाही ना. नाही, उलट तो कागद नसणे हेच दुरावा येण्याचं सर्वात मोठं कारण बनतं. म्हणूनच कायदेशीर वाटणीपत्र हा एक कायमस्वरूपी उपाय आहे. बरं. कुटुंबातील सामायिक किंवा वडिलोपार्जित मालमत्तेची सर्व सहहिस्सेदारांमध्ये आपापसात संमतीने केलेली कायदेशीर विभागणी म्हणजे वाटणीपत्र होय. तर मग आपण हे समजून घेऊया की कायद्याच्या बाजूने हे सगळं कसं चालतं. एखाद्या शेतकऱ्याला आपल्या घरात हे वाद नको असतील तर त्याने काय करावं? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नोंदणी कायदा 1908 आणि त्यातील कलम 17 यामध्ये मिळतं. अच्छा, हा कायदा काय सांगतो? तर या कायद्याची पहिली तरतूद आपण पाहूया. या कलमानुसार 100 रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या कोणत्याही स्थावर मालमत्तेचे म्हणजे जमीन किंवा घराचे अधिकार हस्तांतरित करायचे असतील तर त्याची सरकारी कार्यालयात नोंदणी करणे बंधनकारक आहे. 100 रुपयांपेक्षा जास्त म्हणजे आजकाल 100 रुपयात काहीच येत नाही. याचा अर्थ प्रत्येक जमिनीची नोंदणी करावीच लागेल. अगदी बरोबर. याचा सोपा अर्थ असा होतो की नुसत्या कागदावर घरी बसून केलेली वाटणी ही बेकायदेशीर ठरते. अच्छा, आणि आता पाहूया सामान्य माणसाला याचा काय फरक पडतो. तर एकदा का तुम्ही सरकारी कार्यालयात नोंदणी केली की त्या शेतकऱ्याच्या जमिनीवर भविष्यात कोणीही खोटा दावा करू शकत नाही. म्हणजे एकदम पक्की पावती मिळते. आता पाहतो की लोक 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर घरीच वाटणी करून घेतात. 2 प्रतिष्ठित माणसं बसवतात आणि आपापसात सह्या घेतात. ते चालतं ना, म्हणजे त्याला काही किंमत असतेच ना. नाही, हा एक अतिशय मोठा आणि धोकादायक गैरसमज आहे. 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर घरी केलेली वाटणी ही कायद्याच्या नजरेत शून्य किमतीची आहे. बापरे, म्हणजे ते चालतच नाही. अजिबात नाही. जोपर्यंत तो कागद सरकारी कार्यालयात नोंदवला जात नाही तोपर्यंत त्याला कोणताही अर्थ नसतो. हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. म्हणजे ज्यांनी आजवर असं केलंय ते सगळे अडचणीत येऊ शकतात. हे खरंच डोळे उघडणारे आहे. आणि याच प्रवाहात मला एक शंका येते. समजा बहिणींचा विषय आला तर, कारण गावात वाटणी करताना बहिणींना बोलवण्याची तसदीही घेतली जात नाही. इथेच कायद्याचा खरा गाभा बदलतो. हा खूप नाजूक पण महत्वाचा मुद्दा आहे. यासाठी आपल्याला हिंदू वारसा कायदा 1956 आणि 2005 ची दुरुस्ती समजून घेणं आवश्यक आहे. बरं, या दुरुस्तीने नेमकं काय साध्य केलं? या कायद्याची तरतूद अशी आहे की वडिलोपार्जित मालमत्तेत मुलींचाही समान वाटा असतो. म्हणजे बापाच्या जमिनीत जितका हक्क मुलाचा आहे तितकाच हक्क मुलीचाही आहे. अगदी बरोबर. याचा सोपा अर्थ असा की वाटणीपत्र करताना कुटुंबातील सर्व बहिणींची संमती आणि सहभाग अनिवार्य आहे. आणि सामान्य माणसाला याचा फरक असा पडतो की बहिणींना डावलून केलेली कोणतीही वाटणी बेकायदेशीर ठरते. म्हणजे कायद्याने मुलींना पूर्ण अधिकार दिलाय. पण समजा एखाद्या बहिणीला वाटा नको असेल तर, तिचं लग्न चांगल्या घरी झालंय आणि तिला भावांकडून काहीच नकोय असं जर असेल तर, अशा वेळी फक्त तोंडी सांगून चालत नाही.
जर तिला वाटा नको असेल तर तिला हक्क सोड पत्र म्हणजे स्वतःचा हक्क कायदेशीररित्या सोडून देण्याचा कागद करून द्यावा लागतो. अच्छा, म्हणजे तिथेही कागदोपत्री काम आवश्यक आहे. इथेच खरी रंजक गोष्ट आहे. मग मला सांगा, हा जो कागद आपण करणार आहोत त्या वाटणीपत्राचा मसुदा कसा तयार करावा? त्याची काही विशिष्ट पद्धत असते का? होय, मसुदा तयार करताना तो अत्यंत अचूक असणं गरजेचं आहे. मी एका सोप्या चेकलिस्टच्या स्वरूपात याचे टप्पे सांगते. सांगा ना. सर्वात आधी दस्तऐवजाचे नाव आणि तारीख लिहिणे. त्यानंतर सर्वांची संपूर्ण माहिती देणे, जसे की नाव, वय आणि पत्ते. बरं. तिसरा टप्पा म्हणजे मालमत्तेचा इतिहास मांडणे. ती जमीन कुटुंबाकडे कशी आली हे लिहावं लागतं. आणि सर्वात महत्त्वाचा चौथा टप्पा म्हणजे चतुह सीमा ठरवणे. चतुह सीमा हा शब्द जरा जड वाटतोय. याचा आपला गावरान अर्थ काय? गावरान अर्थ सांगायचा तर शेतजमिनीच्या चारही बाजूंच्या हद्दी किंवा बांध. समजा जमिनीचा एक तुकडा वाट्याला आला तर त्याच्या पूर्वेला पश्चिमेला काय आहे हे स्पष्ट लिहिणे म्हणजे चतुह सीमा. अच्छा, म्हणजे पूर्ण नकाशाच कागदावर उभा करायचा. पण समजा दोन भावांमध्ये एकच विहीर असेल तर त्याचे काय? कारण विहीर तर कापता येत नाही. अगदी बरोबर. तिथे सामायिक हक्क आणि वहिवाट याबद्दल माहिती द्यावी लागते. म्हणजे कसं? म्हणजे विहिरीचे पाणी दोन्ही भावांना कसे वापरता येईल किंवा शेतात जाण्याचा रस्ता कुठून असेल हे मसुद्यात स्पष्ट लिहिणे गरजेचं आहे. यामुळे भविष्यात भांडणे होत नाहीत. खूपच महत्वाची माहिती आहे ही. प्रेक्षकांनो, अशीच महत्वाची आणि उपयोगी कायदेशीर माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करा आणि शेअर नक्की करा. आणि हो, तुमचा काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. नक्कीच. आता एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया, खर्चाचा मुद्दा. म्हणजे एवढं सगळं करायचं तर वकिलाला आणि सरकारला लाखो रुपये द्यावे लागतील ना? कारण बाजारभाव तर खूप वाढलेत. यात एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे की शासनाने इथे मोठा दिलासा दिला आहे. यासाठी आपण महाराष्ट्र मुद्रांक कायदा आणि त्यातील अनुच्छेद 46 याचा संदर्भ घेऊ. अच्छा, हा कायदा काय सांगतो? या कायद्याची तरतूद अशी आहे की रक्ताच्या नात्यातील वाटणीपत्रासाठी मालमत्तेच्या बाजारभावाप्रमाणे लाखो रुपये भरावे लागत नाहीत. अरे वा. होय, मी एक क्विक फॅक्ट सांगते. याचा सोपा अर्थ असा की फक्त 200 ते 500 रुपयांच्या नाममात्र शुल्कावर हे काम होतंय. बापरे, फक्त 200 ते 500 रुपये? हे तर अनेकांना माहीतच नसेल. हो ना. आणि सामान्य माणसाला याचा मोठा फायदा होतो. तसंच शेतजमिनीच्या संदर्भात अजून एक तरतूद आहे. कोणती? महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 आणि त्यातील कलम 85. या कलमानुसार शेतजमिनीची वाटणी करण्यासाठी थेट तहसीलदारांकडे अर्ज करता येतो. म्हणजे न्यायालयात जायची गरज नाही? नाही. जर सर्वांची आपापसात संमती असेल तर तहसीलदार महसुली रेकॉर्डवर वाटणी करून देतात. याचा शेतकऱ्याला असा फरक पडतो की त्याचं काम जलद आणि कमी खर्चात होते. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? एकदा का नोंदणी झाली किंवा तहसीलदारांचा आदेश आला की काम संपले, एकदम मोकळे आपण? थांबा, इथेच लोक सर्वात मोठी चूक करतात. दस्त नोंदवला की काम संपले असे अजिबात नाही. म्हणजे अजूनही काही बाकी असतं? होय, ही पुढची आणि शेवटची पायरी आहे. नोंदणीकृत वाटणीपत्राची प्रमाणित प्रत घेऊन तलाठी कार्यालयात जावे लागते. अच्छा. तिथेच जाऊन वाटणीचा फेरफार म्हणजे 7/12 वेगळा करण्यासाठी अर्ज करावा लागतो. तेव्हाच खऱ्या अर्थाने प्रत्येकाचा स्वतंत्र 7/12 हातात पडतो. जोपर्यंत 7/12 वेगळा होत नाही तोपर्यंत वाटणी पूर्ण झाली असे मानले जात नाही. म्हणजे नुसता कागद करून चालणार नाही, तर त्याची नोंद 7/12 होणे तेवढेच गरजेचे आहे. आजच्या या चर्चेतून एक गोष्ट खूप स्पष्ट झाली की तोडणी वाटणी कशी कुचकामी आहे आणि ती एक टाइम बॉम्ब सारखी आहे. अगदी बरोबर. आणि नोंदणीकृत वाटणीपत्रामुळे भावाभावांमधील योग्य कायदेशीर मार्ग अवलंबणं खूप गरजेचं आहे. होय, आणि म्हणूनच कायदेशीर वाटणीपत्र करून घेणं हे पुढच्या पिढीच्या हिताचे आहे. नक्कीच. अशीच अत्यंत महत्त्वाची कायदेशीर माहिती मिळवण्यासाठी महसूलशाही चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओसाठी तुमच्या जमिनीचे किंवा कायद्याचे प्रश्न आणि विषय कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सुचवा. हो, आणि तुमच्या शंकांचे निरसन आम्ही नक्की करू. तसेच प्रेक्षकांना आमची विनंती आहे की आपल्या चॅनलच्या अधिकृत व्हॉट्सॲप व टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. आणि हो, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. बरोबर. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.